बुदरगड पंचायतीसमोर अखिल भारतीय किसान सभेने केले विविध मागण्यांसाठी बेमुदत ठिय्या व आत्मक्लेश आंदोलन सुरू। आज मंगळवार रोजी बुदरगड पंचायत समिती कार्यालयाच्या समोर अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने आरळगुंडी ग्रामपंचायतच्या अनोंदी कारभार विरोधात बेमुदत व आत्मक्लेश आंदोलनाला सुरुवात करण्यात आली। आरळगुंडी ग्रामपंचायत कारभाराची बिनचूक व सखोल चौकशी करण्यात येऊन दोषींवर ताबडतोब कारवाई झालीच पाहिजे। तिमाजीनगरमधील बेकायदेशीररित्या घरापाटील जागा व जमीन खोदून रस्ता करणाऱ्या तसेच झाडे तोडून इतर नुकसान करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येऊन कारवाई करण्यात आली पाहिजे। नैसर्गिक व न्यायिक तत्वाला धरून कायदेशीर कारवाई न करता अभियान कर्मचारी निलेश डवरी यांनी केलेल्या या व्हिडिओ शूटिंगची कोणतीच सत्यता न तपासता बेकायदेशीर पत्रव्यवहार करणाऱ्या संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या। अखिल भारतीय किसान सभेचे समन्वयक कॉम्रेड संग्राम सावंत यांच्या नेतृत्वाखाली या आंदोलनाला सुरुवात करण्यात आली। आंदोलनस्थळी विस्तार अधिकारी जी कांबळे, एस एरुडेकर यांच्यासह उमेद अभियानाचे कर्मचारी गजानन भोसले, उज्ज्वला पाटील, अस्मिता पाटील, निलेश डवरी हे सर्व अधिकारी आंदोलन मागे घेण्याची विनंती करत होते। मात्र कॉम्रेड संग्राम सावंत यांनी आपण कोणत्याही बैठकीला येणार नाही, हा आंदोलनाचा पहिला दिवस असून जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत या आंदोलनाची धार वाढत जाऊन ते चालूच राहील, असे सावंत यांनी अधिकाऱ्यांना ठामपणे सांगितले। या आंदोलनाला CRP सारिका देवेकर, धनाजी शेटके, सुनील जाधव, मारुती पाटील, राजाराम पाटील, अश्विनी कांबळे, शांताबाई पाटील, बयाबाई पाटील, मीना पाटील, युवराज पाटील, कृष्णा शेटके, रंजना पाटील, विनोद देवेकर, दत्तात्रय पाटील, पारुबाई पाटील, गीता पाटील, रंजना पाटील, आशाताई पाटील, अमोल जाधव, सुधाकर शिंदे यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते कृष्णा भारतीय कॉम्रेड्स, राजेंद्र यादव, वंचितचे कोषाध्यक्ष साताप्पा भारती, बुदरगड काँग्रेस तालुका कार्याध्यक्ष गजानन चव्हाण, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख प्रकाश पाटील आदींनी या आंदोलनाच्या ठिकाणी भेट देऊन आपला पाठिंबा दर्शवला। सह्याद्री लाईव्ह साठी गारगोटी प्रतिनिधी राजेंद्र यादव। ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद।